मित्रांनो, हे 4 कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या मोबाईलमध्ये हमेशा सेव्ह असू द्या, कारण कोणत्या वेळी कोणत्या नंबरचं काम पडेल सांगता येत नाही। पहिला नंबर आहे 1947। हा आहे आधार कार्डचा कस्टमर केअर। या नंबरवरती तुम्ही आधार कार्डची कोणतीही कंप्लेंट रजिस्टर करू शकता। तुम्हाला जो आधार रिलेटेड प्रॉब्लेम असेल त्यासाठी तुम्ही या नंबरला कॉल करायचा आहे आणि तुमचा इश्यू सांगायचा आहे। दुसरा नंबर आहे 1930। हा आहे सायबर क्राईम कस्टमर केअरचा नंबर। मित्रांनो, जर तुमच्या सोबत जर कोणता बँकिंगचा फ्रॉड, UPIचा फ्रॉड झाला असेल किंवा तुमच्या अकाउंटमधून पैसे हे कोणीतरी काढून घेतलेले असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमचा कंप्लेंट रजिस्टर करू शकता, कारण की हा आहे सायबर क्राईमचा कंप्लेंट रजिस्टर नंबर आणि यावरती लगेच इन्क्वायरी चालू होईल। तिसरा नंबर इथे दिलेला आहे, हा आहे UPIचा कंप्लेंट नंबर। UPI थ्रू ट्रान्झॅक्शन केल्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की तुमच्या अकाउंटमधनं पैसे मायनस झालेले आहेत, परंतु समोरच्या व्यक्तीच्या अकाउंटला ते पैसे क्रेडिट झालेले नाही आहेत। तर अशा वेळी तुम्हाला या नंबरवरती कंप्लेंट द्यायची आहे, तुमचा इश्यू सॉल्व्ह होऊन जाईल। चौथा आणि शेवटचा नंबर आहे PFचा बॅलन्स चेक करण्याचा। स्क्रीनवरती हा नंबर दिलेला आहे, हा नंबर सेव्ह असू द्या। या नंबरवरती तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईलवरून जर तुम्ही मिस कॉल दिला तर तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुमचा PFचा अकाउंट बॅलन्स तुम्हाला दिसणार आहे। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर नक्कीच हेल्पफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।